त्यांना चावले आज आहे, त्रास त्यांना आज आहे. तुम्ही बोलणार की नाही उद्या येत, हे तर चुकीचं आहे ना. आपण कंप्लेंट केल्यानंतर कोणी जबाबदारी घेत नाही. आता बांद्राला फोन करा, मलाडला फोन करा, परेलला फोन करा. एक तर तुमचं हे जे धोरण आहे हे चुकीचे आहे. आपला जोगेश्वरीमध्ये कमीत कमी हे एरियामध्ये आज 4 दिवसांना तरी 15 लोकांना चावले कुत्र्यांनी. त्यासाठी मी हे मुद्दा उपस्थित केला. आपण नगरसेवक म्हणून कंप्लेंट करतो तेव्हा कारवाई होत नाहीये, तर आम पब्लिक काय करणार आहे? यांनी कारवाई कसं होत आहे की ते कुत्रे घेऊन जाते, यांनी परत 4 दिवसानंतर 4 कुत्रे अजून आणून ठेवतात तिथे. हे मोठा प्रॉब्लेम आहे ना. तुम्ही जे घेऊन गेलं त्याला परत तिथे सोडू नका ना. पाऊस पडला नाही, 80% तुमचा पाऊस त्याला भरले आहेत ना. प्रत्येक एरियामध्ये पाणीचा प्रॉब्लेम आहे. हे खालच्या लोक हिलत नाहीये, या त्यांना कळत नाहीये, या काय आहे तर कोणालाही हे विषयावर लक्षात नाही आहे. नमस्कार, मी अक्षता पवार. आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. राज्यासह सध्या मुंबईमध्ये एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे, ती म्हणजे भटक्या कुत्र्यांची. या भटक्या कुत्र्यांनी 2025 या एका वर्षांमध्ये तब्बल 1,54,000पेक्षा जास्त नागरिकांना चावा घेतला. ही जी आकडेवारी आहे ही स्वतः काल सभागृहामध्ये बीएमसीचे जे प्रशासकीय अधिकारी होते त्यांनी ही आकडेवारी सांगितली. मात्र जेव्हा अशा स्वरूपाच्या काही गोष्टी घडतात, म्हणजे भटक्या कुत्रा जेव्हा हल्ले करतात नागरिकांवरती, तेव्हा जे नागरिक आहेत, जे रुग्ण आहेत, ते शासकीय रुग्णालयामध्ये जातात. मात्र अनेकदा या रुग्णालयांमध्ये ज्या लसी असतात रेबीजच्या, त्या लसींचा तुटवडा असतो. त्यामुळं अशा रुग्णांनी पुढे काय करायचं किंवा ही परिस्थिती उत्पन्न होऊ नये त्यासाठी जे नामनिर्देशित नगरसेवक आहेत कैलास पाठक यांनी ही समस्या काल महापालिकेच्या सभागृहात मांडली आणि या म्हणजे या मागणीनंतर बीएमसीनं स्वतः एक महत्वाची ग्वाही दिली. ती नेमकी काय दिली ते आपण आता कैलास पाठक यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. सर, खरं तर आपल्या मुंबईमध्ये जवळपास 147 असे शासकीय रुग्णालय आहे, ज्या रुग्णालयांमध्ये रेबीजचे जी लस आहे ती उपलब्ध आहे. मात्र अनेकदा रुग्णांना या लस मिळत नाहीत, कारण पुरवठा नसतो, तेवढा तुटवडा या लसींचा अनेकदा असतो. तर त्या संदर्भात तुम्ही नेमकं काल सभागृहात कोणता प्रश्न उपस्थित केला आणि त्यानंतर एकंदरीत काय चर्चा झाली? मॅडम, असं होतं त्याच्यामध्ये विषय, हे जे आकडे आहे ना हे चुकीचे आकडे आहे. हे आकडे कसं आहे की जे महानगरपालिकेमध्ये लस घेतली आहे त्यांचे आहे, जे प्रायव्हेटमध्ये घेतले आहे त्यांच्या काही त्याच्यात नोंद नाही आहे ना. माझं असं मागणी होती की तुम्ही जेव्हा महानगरपालिका 82,000 कोटीचे आपण बजेट पेश करतोय, बरोबर आहे, त्याच्यामध्ये काही एक नागरिक ज्यांना कुत्र्याने चावले आहेत त्याला काही इंजेक्शन देऊ शकत नाही. महानगरपालिकेचं धोरण असं आहे की सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत तुम्ही गेल्या तिथे ते लस देणार आहे. आणि एक जे इंजेक्शनचे बाटल असतं त्याच्यामध्ये 4 लोकांना इंजेक्शन देते ते. अगर परत पाठवते त्यांना बोलतो की तुम्ही उद्या या. तर त्यांना चावले आज आहे, त्रास त्यांना आज आहे. तुम्ही बोलणार की नाही उद्या येत, हे तर चुकीचं आहे ना. दुसरा विषय असा आहे की हे जे सगळे चालू आहे, आपण कंप्लेंट केल्यानंतर कोणी जबाबदारी घेत नाही. आता बांद्राला फोन करा, मलाडला फोन करा, परेलला फोन करा. एक तर तुमचं हे जे धोरण आहे हे चुकीचे आहे. आपण म्हणजे टाळाटाळ केली जाते. कंप्लेंट केल्यानंतर गाडी, त्यांच्याकडे गाडीची सुविधा नाही आहे. 4 गाडी आहेत, त्याच्यामध्ये 3 गाडी वर्किंग आहे, 1 गाडी ब्रेकडाऊन आहे. एक विषय. दुसरं, कुत्रे घेऊन गेल्यानंतर 2 दिवसांना परत 4 कुत्रे अजून आणून टाकते तिथे. 4 कुत्रे तुम्ही घेऊन गेले नंतर परत तिच्यासोबत 4 एक पर एक फ्री असं एरियामध्ये चालू आहे. आपला जोगेश्वरीमध्ये कमीत कमी हे एरियामध्ये आज 4 दिवसांना करीब 15 लोकांना चावले आहेत कुत्र्यांनी. त्यासाठी मी हे मुद्दा उपस्थित केला. याने त्याच्यामध्ये जे त्यांनी माननीय एमसीने जे आपल्याला उत्तर दिले आहेत ना, त्याच्यामध्ये त्यांचं बरोबर आहे की पण महानगरपालिकामध्ये ज्यांनी लस घेतली आहे त्याच्या नोंद आहे. पण प्रायव्हेट मध्ये घेतल्यानंतर आज प्रायव्हेट मध्ये एक डॉक्टर 500 रुपये एक इंजेक्शन घेतं. आणि 5 इंजेक्शन कंपल्सरी आहे. त्याच्यामध्ये 5 इंजेक्शन घेतल्यानंतर 2500 रुपये ते गेलं ना ते नागरिकाची. आणि हा कालावधी किती, हा ड्युरेशन किती वेळ असतो, म्हणजे सगळं इंजेक्शन घेण्याचं, लस घेण्याची? हे जे इंजेक्शन असतं एक दिवस सोड के, मतलब एक अल्टरनेट डे आहे. 5 इंजेक्शन घ्यायला पाहिजे. आज घेतलं, उद्या सोडून परवा घ्यायचे आहेत. तर 5 इंजेक्शन यांनी प्रायव्हेट मध्ये घेतलं तर 2500 रुपये गेलं ना त्याच्या. तर महानगरपालिकेचं माझ्या असं मागणी होती की तुम्ही हे जे आहे ना 24 आणि 7 डेज तुम्ही हे ठेवा तिथे, की कोणाला चावलं तर तिथे जाऊन त्याला इंजेक्शन तर घेऊ शकतो ना. बाकीचे प्रॉब्लेम आहे ऑलरेडी महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये,
ते पण नंतर सर नाही नाही, पण महापालिकेने काल जो आकडेवारी जी मांडली की एका वर्षात इतक्या लोकांना भटके कुत्रे चावलेत, मग ती आकडेवारी चुकीची आहे असं तुमचं म्हणणं आहे का? म्हणणं असं ते बरोबर कसं त्याच्यापेक्षा जास्त संख्या आहे. संख्या आहे ते म्हणतात का जे महानगरपालिकामध्ये लस घेतले त्यांचा नोंद आहे ना. हम्म हम्म जे घेतले ते काही कुठे जात नाही ना. हम्म ते आकडे कुठे आहेत बरोबर. मग आपल्याला आता माझं बरोबर, हो हो हो, मला समजलं. पण आता सभागृहात नेमकी काल काय चर्चा झाली? नाही, चर्चा हे झालं की ह्याच्या पुढे आम्ही काय प्रयत्न हे केले आहेत. एक तर जे तुम्ही एक दलित कुत्रे आहे हम्म त्यांच्यासाठी एक शेल्टर पॉईंट ठेवा हम्म एरिया वाईज. सबमध्ये 2 ठेवा, ईस्टर्न सबमध्ये ठेवा आणि साऊथ मध्ये ठेवा. जिथे हे बघते कुत्रे आहेत, तिथे ठेवा तुम्ही. तिथे ते हम्म जे नागरिकांना त्रास होतोय आता संपूर्ण गार्डन मध्ये आपण पण एरियामध्ये बसतो तुमच्या सोसायटीमध्ये बघा, गार्डन मध्ये बघा, या फुटपाथवर बघा किती कुत्रे आहे. बरोबर. ते काय चुकी आहे ते एक माणूस सायकलवर जातोय आणि मोटरसायकलवर जातो 4-5 कुत्रे एकत्र ते तुला धावा बोलतोय आणि त्याचा बैलेन्स बिघडतोय आणि खाली पडतो त्याला चावतोय ते एक तर हम्म त्याचे फ्रॅक्चर होतोय आणि एक कुत्रे पण चावतोय. हम्म हे चुकीचे आहे ना. हम्म त्याच्यावर काय नियोजन तर पाहिजे. तर पण सर नियोजन आता तुम्ही सगळं म्हणताय, पण आता सध्या तुमच्याच पक्षाची सत्ता आहे हा महापालिकेवरती सुद्धा. पण तरी सुद्धा हे का होतंय? नाही 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 किंवा माझं ज्या पद्धतीने एकंदरीत सध्या कारभार आहे, म्हणजे तुम्ही स्वतःच प्रश्नचिन्ह यावरती नाही उपस्थित नाही करताय. माझं सत्ता नाही आहे. सत्ता आता महानगरपालिकेमध्ये बीजेपी आणि शिंदे गटाचे आहे. हम्म मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या नगरसेवक आहे. आणि हम्म हे परिस्थिती एक पार्टीचे नाही आहे, पक्षच नाही आहे. हम्म मला ते कुत्रे कोणी पालतोय काय त्याच्यावर माझा वाद नाही आहे. पण हम्म वाद हे आहे की ऑलरेडी जे फुटपाथ आहे, जे गार्डन आहे, या सोसायटीच्या आवारात आहे कुत्रे, त्यांचं नियोजन काय आपल्याकडे. आणि बरोबर. त्यानंतर जे आम पब्लिक आहे ज्यांच्याकडे काही खायची व्यवस्था नाही आहे, ते कामावर जाताना शाळेला जाताना त्यांना चावलं तर त्यांचा 2500 रुपयात गेला ना एक माणसाचा. हम्म. आता मुंबई महापालिका ही सगळ्यात श्रीमंत महापालिका आहे. या कुत्र्यांसंदर्भात एवढे उपाययोजना करते. ह्यांची लसीकरण असेल, नसबंदी असेल किंवा एकंदरीत ह्यांचे शेल्टर होम्सवरती आता एवढा पैसा खर्च केला जाणार आहे. एवढ्या उपाययोजना करून सुद्धा आता ही लसींचा एक तुटवडा हा एक नवीन आता मुद्दा तुम्ही काल उपस्थित केला. मग कुठे हे सारखं एक कमी पडतंय म्हणजे? बघा ऑन पेपर जे चालू आहे ना मॅडम, जे ऑन पेपर चालू आहे त्याच्या ग्राउंडवर काही फरक पडत नाही आहे. हं, हे आपल्याला पण दिसतंय ना. आज महानगरपालिका एएमसी ने स्वतः कबूल केलं की हा हे आकडा आहे. माझं म्हणणं आहे की ते जास्ती आहे. ठीक आहे चला ते बाद असू शकतोय. पण हे कशासाठी होतोय. आपल्या प्रत्येक वार्डमध्ये गाडी फिरायला पाहिजे आणि एकदा कोणी माणूस कंप्लेंट केल्यानंतर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. काही हं, कारवाई होत नाहीये. हं, हं, आपण नगरसेवक म्हणून कंप्लेंट करतो तेव्हा कारवाई होत नाहीये तर आम पब्लिक काय करणार आहे. हं. बरोबर. विषय असा आहे हं, की आपण एक नगरसेवक म्हणून कंप्लेंट केलं तर ठीक आहे 2 तास 4 तास दुसऱ्या दिवशी कारवाई होतोय. यांनी हं, कारवाई कसं होतंय की ते कुत्रे घेऊन जाते आणि परत 4 दिवसानंतर 4 कुत्रे अजून आणून ठेवतात तिथे. हं, हे मोठा प्रॉब्लेम आहे ना. तुम्ही जे घेऊन गेलात त्याला परत तिथे सोडू नका ना. हं. पण त्या संदर्भात तुम्ही काय असे कंप्लेंट्स केलेत का? किंवा काही उपाययोजना केल्यात त्यासाठी झाल्या नाहीयेत का अजून? केलं की जे ऑलरेडी जे पालतू कुत्रे नाही आहे त्यांच्या घरामध्ये नाही आहे जे ऑल फुटपाथवर आहे गार्डन मध्ये आहे त्यांना हं, तुम्ही घेऊन जा आणि शेल्टर पॉईंट मध्ये ठेवा ना. हं, हं, ते मी त्यांना सांगितलं आहे. त्यांनी ते एक्सेप्ट केलं की हा ठीक आहे ह्याच्यानंतर मी आपण करणार आहे. आता घाटकोपरमध्ये कोणीतरी एक केले आहेत त्यांचं एक त्यांनी एक्झाम्पल दिलंय मला. आणि ठीक आहे ना आपला मलाड आहे, गोरेगाव आहे, बोरीवली आहे, जिथे महानगरपालिकाची जगह आहे तिथे तुम्ही शेल्टर पॉईंट ठेवा आणि कुत्र्यांसाठी तिथे व्यवस्था करा ना. हं, हं, हं. आता काल सुद्धा महापालिकेच्या काही जे प्रशासन आहे त्यांनी अनेक ग्वाही दिल्या, अनेक आश्वासनं दिली. मात्र आता तुम्हाला वाटते की हे तरी होईल, करतील हे तरी प्रॅक्टिकली, किंवा फक्त आश्वासनं दिलीत? आता त्यांनी आश्वासन दिले आहेत. हां. मला वाटत नाही की हे संपूर्ण पूर्ण होणार आहे. काय आहे ते खालचे जे लोक आहे ना ते काय हिलत नाही ना. हं, हं. तुम्ही एक आता महानगरपालिकामध्ये एक मला दुसऱ्या विषयावर बोलतोय मी की महानगरपालिकामध्ये ह्याच्या पूर्वी पण आपण बघितलं असेल आज पाणीची किती समस्या आहे. हं, पाऊस पडला ना 80% तुमचा पाऊस ताला भरले आहेत ना. हं, प्रत्येक एरियामध्ये पाणीचा प्रॉब्लेम आहे. हे खालच्या लोक हिलत नाहीये या त्यांना कळत नाहीये या काय आहे त्याला कोणालाही हे विषयावर लक्षात नाही आहे. हं, हं, हं. बरोबर. पण तुमच्यासारखे नगरसेवक याच्यावरती बोलतात आहेत आणि प्रश्न विचारतात आहेत, ही खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे, की काल तुम्हाला तुमच्या सपोर्टमध्ये अनेक असे नगरसेवक आहेत, त्यांनी सुद्धा याला पाठिंबा दिला आणि त्याच्यानंतर महापालिकेला हा निर्णय घ्यावा लागला.
आता मी महानगरपालिकाचे जे 227 लोक आहेत त्यांचा मी आभार व्यक्त करतो की माझा हे मुद्दा त्यांनी समजून घेतलाय आणि त्याच्यावर त्यांनी अपोजिशन वाले आणि आपल्या पार्टीचे जे लोकांनी सपोर्ट केला ते बद्दल तुमचे आभार व्यक्त करतोय. आणि मी महानगरपालिकाचं एकच माझं निवेदन आहे, आग्रहाची विनंती आहे की हे जे घडतंय ते असं घडू नका. आता पंप हाऊसला परवा दिवसाला 4:30ला 75 वर्षाचं महिला होती कुलकर्णी म्हणून, ते मार्केटमध्ये गेली होती, घरा येत होती आणि कुत्र्याने त्याला चावले आणि ते आयसीयू मध्ये ऍडमिट आहे. त्यांच्या घरामध्ये कोणी नाही आहे त्यांना बघायला आणि आजूबाजूचे लोक त्यांना सपोर्ट करतात. हे जे चालू आहे ना त्याच्यावर काही नियोजन तर पाहिजे. आणि माझ्या एमसी साहेबांना पण लेटर पण दिले आहेत मी एमसीला की हे जे आहे त्याच्यावर सिरियसली तुम्ही काम करा आणि ह्याच्या पुढे असं घडू नये असं मी निवेदन केलं आहे त्यांना. आणि अनेक वर्षांची समस्या आहे. म्हणजे आज मुंबईमध्ये वेगवेगळ्या रस्त्यांच्या समस्या आहेत किंवा पाण्याचे प्रश्न असतील आणि आता हे भटक्या कुत्र्यांची समस्या. म्हणजे इतक्या वर्ष महापालिका ह्याच्यावरती एक बंदोबस्त करणं अपेक्षित होतं. मात्र तरी सुद्धा हे वाढतच चाललंय. कमी काही होत नाहीये. बरोबर आहे. म्हणजे लसीकरण असेल किंवा ह्यांच्या कुत्र्यांच्या नसबंदी असतील. आता हे यांचे शेल्टर होम सारखे आता उपक्रम आता करणार आहेत. मग तरी सुद्धा याच्यावरती अजून तोडगा मात्र काही निघत नाहीये. नाही बरोबर, तुमचं बोलणं एकदम बरोबर आहे. पण हे निवेदन मी एमसी ला दिलेत ना, त्यांनी हे कबूल केलं की हा ह्याच्यापूर्वी असं निवेदन आलं ना, ठीक आहे ना, निवेदन मी दिलं ठीक आहे, नाही दिलं तर पण हे पाहिजे ना. तुमच्या आता कुत्र्यांची संख्या दिवस दिवस वाढतोय, बरोबर आहे. वाढतानंतर आपल्याला सगळं कंप्लेन येतोय. आता तुम्ही एक कबूल केलं की भाई लाखच्या वर आता हे केले, बरोबर आहे. तर तुम्ही जे तुम्हाला कळतंय की हा हे चालू आहे त्याच्यावर निवेदन करायला पाहिजे होतं. बरोबर बरोबर. लेट सही पण माझा मुद्दा त्यांनी घेतलाय आणि ह्याच्यावर निवेदन केलं तर त्यांचे आभार. आणि पब्लिकला माझा एक मुद्दा होता की भाई ठीक आहे तुम्ही आता जे प्रायव्हेटमध्ये जातो, प्रायव्हेटमध्ये कशासाठी जाते का त्यांना पैसे जास्ती नाही आहे, पण हॉस्पिटलमध्ये 7 ते 9 नंतर लस भेटत नाहीये त्यासाठी प्रायव्हेटमध्ये जाते. तर तुम्ही 24 तास अगर तिथे दिलं तर प्रायव्हेटमध्ये ते जाणार नाही. आता सर मुंबईतले जे 147 शासकीय रुग्णालय आहेत तिथे त्या लसी उपलब्ध आहेत. पण एकंदरीत किती म्हणजे लसी तिथे त्यांचा पुरवठा होतो आणि किती खर्च यांच्यावरती केला जातो? आता त्यांनी करोडोमध्ये त्यांनी आता आपण बोललो की हे जे हॉस्पिटलची संख्या आहे, आता मी ते आपला इथे ट्रामा हॉस्पिटल आहे, कूपर हॉस्पिटल आहे, तिथे तुम्ही कधी गेल्यानंतर लस भेटत नाही. हे मी मतलब माझा अनुभव आहे ते सांगतो मी. बाकी हॉस्पिटल जाऊ लांब आहे. आता काल कबूल केलं ना की हा केएम मध्ये पण नव्हतं. लोकल जे नगरसेवक आहे ते पण कबूल केलं की ना भेटत नाहीये. तर हे सगळे लस कुठे जातोय? तुम्ही त्याकडे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. हे जातंय कुठे नक्की? तुम्ही ठीक आहे ना, तुम्ही बोलताय की भाई ठीक आहे मी हे लस साठी मी करोडो रुपये खर्च करतो, पण ग्राउंड लेवल पर काय आहे? मी एक्झाम्पल दिलं तुम्हाला कूपर आणि ट्रामाचं. कधी गेल्यानंतर एक तर 4 एक जे इंजेक्शनचे जे बाटल असतात त्याच्यामध्ये 4 इंजेक्शन असतात, बरोबर आहे. 3 आहेत तर चौथ्याला तुम्ही चौथा अगर 5वा आला तर ठीक आहे दुसरा इंजेक्शन, पण त्याला काय सांगणार तुम्ही आज नाही होणार, तुमचा नंबर आणि तुमचा मोबाईल नंबर देऊन ठेवा, मी तुम्हाला परत फोन करणार आहे. ते त्रास तर त्याला आहे ना, तुम्हाला नाही आहे. तुम्ही बसलेत मस्त पैकी. पण तुम्ही जेव्हा काल प्रश्न उपस्थित केला तेव्हा त्या अधिकाऱ्यांचं म्हणणं काय होतं की का उपलब्ध नाहीये नेमकं? त्यांच्यावर काही त्यांनी बोलले नाही. आता त्यांना पण काय झालं की फक्त हे कबूल त्यांनी केलं. हा ते कारण नाही सांगितलं त्याच्या मागचं. गोल केलं, पण त्यांनी मला अगदी परत त्यांनी आश्वासन दिलं की ह्याच्या पुढे मी सगळे व्यवस्थावर मी हे करतोय आणि ह्याचे नियोजन करतोय, ह्याच्या पुढे नाही होणार. आता बघू आपण. नक्कीच सर, तुम्ही सुद्धा या स्वतः हा मुद्दा तुम्ही जो उचलून धरलाय त्याचा तुम्ही पाठपुरावा कराल अशी अपेक्षा आहे तुमच्याकडून. कारण की सध्या ही जी समस्या आहे ती खूप मोठी आहे आणि अनेक पेशंट्स, अनेक रुग्ण असे आहेत की ज्यांना वेळेवरती उपचार मिळत नाही. आपल्याला याचं गांभीर्य माहीतच असेल, कारण की लहान लहान मुलांचे लचके तोडले जातात. या कुत्र्यांचं सध्या एक यांच्यामुळे एक वातावरण सध्या खूप गंभीर बनत चाललंय आपल्या इथं. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच त्याचा पाठपुरावा कराल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. तुम्ही वेळ दिला सर, त्याबद्दल धन्यवाद. मी ह्याचा पाठपुरावा कंटिन्यू एमसी आणि एएमसी ला भेटून करणार आहे की जे झालं ह्याच्या पुढे होऊ नये, ह्याच्या उपाययोजना करा. तुम्हाला आता महानगरपालिकामध्ये पैशाची कमी नाही आहे, पण मानसिकता नाही आहे. करायचंच नाहीये. 4 वर्षामध्ये हे 2022च्या नंतर जे ऑफिसरची मानसिकता आहे ना ती खूप बदलली आहे. आता केबिन मध्ये बसून जे काम चालू आहे ना मॅडम,
खूप गंभीर आहे. कुठल्याही परिस्थिती बोला ना, जर पाणीचा विषय आहे, तुमच्या बाकी मेंटेनन्स खड्ड्याचे आहे. आपण सीसी रोड करतोय. हम्म, सीसी रोड केल्यानंतर त्याचे खड्डा आहे, त्याचा जबाबदार कोण आहे? हम्म, असं नाही की मी खोटं सांगतो. तुम्ही पण जी एरियामध्ये आहे आपण बघा, ते सीसी रोड आता झाले आहेत. त्याच्यामध्ये हम्म, पण चीर पडले आहेत ना. हम्म, हम्म, तर त्याचे मेंटेनन्स कोण करणार? महानगरपालिका. हम्म, आणि कॉन्ट्रॅक्टर गेला खाऊन. हम्म, हे सगळे विषय खूप गंभीर आहे. हम्म. ते आता बघू आपण कसं काय नियोजन नाही, त्यांच्या. कारण यावेळेस प्रशासनानं स्वतःने ग्वाही दिली आहे की आता एकही जो रुग्ण आहे तो रुग्णालयातून लस घेतल्याशिवाय जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट काल म्हटलंय. आता जे म्हटले ते किती करतील आता हे आपल्याला येणाऱ्या काळात कळणारच आहे ही गोष्ट. पब्लिक सगळे संपूर्ण मुंबईचे पब्लिकच्या वतीने ना मी त्यांचे आभार व्यक्त करणार आहे की असं झालं तर खूप मोठं एक हम्म, पब्लिकला जे सहानुभूती आहे ते भेटणार ना. हम्म, बरोबर. आता बघू आपण, आता आपण पण आहे आपल्या माध्यमातून हे जे आहे, जे माझी मागणी होती आणि जे आश्वासन दिले आपल्या समोर आहे. हम्म, बरोबर हम्म, आहे. हम्म, माझा आजच्या अपेक्षा त्यांच्याकडून हेच आहे की असं ह्याच्या पुढे होऊ नये. हम्म. झालं तर त्यांचे आभार. नक्कीच, नक्कीच. तर तुम्ही याच मुद्द्याचा पुढे सुद्धा आता जो तुम्ही मुद्दा उचलून धरलाय याचा पाठपुरावा कराल ही अपेक्षा आहे. आणि येस. पुढे काय होतं याविषयी आपण पुन्हा एकदा अशीच एक झूम मीटिंग घेऊ की खरंच हे जे म्हटलेत आता ही जी काल आश्वासनं ग्वाह्या ज्या दिल्या गेल्यात महापालिकेच्या सभागृहामध्ये ते किती खरं झालंय याच्या संदर्भात आपण पुढे सुद्धा एक अशीच झूम मीटिंग घेऊ. ओके ओके मॅडम, थँक्यू. धन्यवाद सर, आपण वेळ दिलात खरं तर.